छत्रपती संभाजीनगरमधून एक वेगळंच प्रकरण पुढे येतंय आणि या प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र हादरून गेलाय असं बोललं जातंय। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या घटना घडत आहेत। हाणामारीच्या यामध्ये गोष्टी असतील, वेगवेगळे गुन्हे असतील, खुनाच्याही घटना या शहरात घडत असतात। पण आता जे काही प्रकरण पुढे आलंय ते थोडंसं वेगळं या कारणानं आहे की यामध्ये रील स्टारचा समावेश आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दृश्यम सिनेमातला एक वेगळा थरारक पॅटर्न या सगळ्या प्रसंगामध्ये, या सगळ्या घटनेमध्ये वेगळ्या पद्धतीनं त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे। पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं नेमकं कसं काम केलं, या सगळ्यामध्ये त्यांनी नेमकी काय भूमिका निभावली, नेमकं प्रकरण काय आहे, कशामुळे हे सगळं घडलं आणि दृश्यम स्टाईलचा कसा वापर करण्यात आला, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया। नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास। आता दृश्यम नावाचा सिनेमा जवळपास आपण सगळ्यांनीच पाहिला आहे। दृश्यम पहिला आणि दृश्यम दुसरा हे दोन्ही सिनेमे आपण पाहिले आहेत। दुसरा पाहिला नसेल तरी पहिला तरी सगळ्यांनी पाहिला आहे। अजय देवगण यामध्ये जी भूमिका साकारत आहेत ती भूमिका साकारत असताना ते पोलिसांना कशी हुलकावणी देतात या संदर्भात हे कथानक फिरतं आणि या कथानकात त्यांच्या एकूण शैलीचा किंवा त्यांच्या एकूण कल्पनेचा कसा ते वापर करतात आणि कसे पोलिसाच्या तावडीतून सुटतात हे अतिशय रंजक स्वरूपात त्यांनी मांडलेलं आहे, दाखवलेलं आहे। पण आता अशीच काही गोष्ट किंवा त्याचीच कॉपी करून, त्या कथानकाची कॉपी करून आपल्या गुन्ह्याला कशा वेगळ्या पातळीवर नेण्याचं काम छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे हेही आपल्याला या गोष्टीतून दिसेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकरण घडलंय असं की एक प्राध्यापक जे अभियांत्रिकी महाविद्यालयातून निवृत्त झालेले होते ते प्राध्यापक अचानक गायब झाले। गायब झाल्यानंतर अर्थात ते शहरात राहत होते, त्यांचे 2 मुलं आणि पत्नी हे दुसऱ्या शहरात राहत होते, मला वाटतं पुण्यामध्ये ते राहत होते आणि त्यांची जी काही बाकीची फॅमिली आहे, भाऊ वगैरे, ते छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होते। एका रात्री ते इथे शहराच्या बाहेर एका फार्म हाऊसवर ते पार्टी करण्यासाठी गेले। त्यांचा मित्र होता एक रील स्टार राठोड नावाचा, त्या राठोड नावाच्या मित्रासोबत ते तिथं गेले। तिथं गेल्यानंतर ते परत घरी आलेच नाही। परत घरी आले नाही म्हणून त्यांच्या भावाने तक्रार दाखल केली। तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांची चक्र हळूहळू फिरायला लागली आणि या सगळ्यांमध्ये भावालाही विचारपूस झाली आणि त्यांच्या भावांनी 2 नावं सांगितली आणि या तपासात हे दोन्ही नावं महत्त्वाची भूमिका निभावणारी ठरली। पण हे सगळं नंतर झालं। अगोदरच्या फेजमध्ये त्या दोघांना बोलवण्यात आलं तेव्हा त्या दोघांनी असं सांगितलं की आम्ही पार्टी करण्यासाठी फार्म हाऊसवर गेलो होतो, पण तिथं आम्ही खूप दारू पिलेलो होतो आणि तिथं काय घडलं हे आम्हाला माहिती नाही। पण आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना एका सिग्नलवर, सिग्मा हॉस्पिटलजवळ आम्ही त्यांना सोडलं असं सांगण्यात आलं। अर्थात पुढं पोलिसांनी त्यांना फारशी विचारपूस केली नसावी, कारण तशी उत्तरं त्यांनी दिलेली होती। पण नंतर पोलिसांची चक्र फिरत राहिली, पण त्याची स्पीड जरा कमी होती। त्यानंतर मग काही दिवसांनी त्या प्राध्यापकाच्या भावाने पुन्हा एकदा पोलिसांशी संपर्क केला, मग आयुक्तालयात जाऊन आयुक्ताशी संपर्क केला असं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्र जरा वेगानं फिरल्यानंतर हे दोघंजणं हातात सापडले। आता ते हातात कसे सापडले, यांनी गुन्हा केला होता हे स्पष्ट कसं झालं, तर त्या पोरानं सांगितलं होतं की आम्ही खूप दारू पिलेलो होतो। पण तिथं एक जी महिला होती फार्म हाऊसवर, त्या महिलेनं सांगितलं की ते शुद्धीत होते, ते इतकीही दारू पिलेले नव्हते की त्यांना काही कळणार नाही। त्यामुळे एक जे विधान आहे ते त्याच्या अपोजमध्ये जाणारं ठरलं। तिथून पोलिसांनी वेगवेगळे कांगोरे तपासून वेगवेगळ्या पद्धतीनं तपास केला। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं चित्रपटामध्ये, दृश्यमध्ये जसं दाखवलेलं आहे की अजय देवगण त्या मुलाचा फोन घेऊन दुसऱ्या शहरात जातो वगैरे वगैरे, ते आपल्याला आठवत असेल, तसंच प्रकरण इथेही करण्यात आलं। या मुलांनी जेव्हा हे सगळं घडलं तेव्हा तो फोन बंद केला आणि नंतर कित्येक दिवसांनी तो फोन पुण्यात जाऊन उघडला आणि तिथे त्या फोनच्या माध्यमातून व्हॉट्सअप स्टेटस ठेवले आणि त्या स्टेटसवर ज्या पद्धतीने त्यांनी लिहिलं होतं की मी काही दिवस बिझी आहे, ह्या दरम्यान कॉल करू नका,
पण या सगळ्या स्टेटसमध्ये हा जरी मजकूर असला तरी जे शब्द वापरण्यात आले होते ते शब्द कुठे ना कुठे त्या प्राध्यापकाचं एज्युकेशन शिक्षण पाहता, त्याचा तो हुद्दा पाहता, त्याचा अनुभव पाहता त्याच्या व्यक्तिमत्वाला ते शोभणारे नव्हते किंवा मॅच होणारे नव्हते. ही गोष्ट पोलिसांनी हेरली आणि हे कुठे ना कुठे दृश्यमची कॉपी करताय असंही त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तपासाची चक्र वेगळ्या पद्धतीनं फिरवले. त्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि पोलिसांचा खाक्या दाखवताच सगळं काही प्रकरण समोर आलं. यात सगळ्यात मोठी आणि थोडीशी गंभीर गोष्ट अशी आहे की या घराच्या बाहेर गेवराई नावाचा एक परिसर आहे. तिथं जाऊन त्यांनी अगोदरच खड्डे खोदलेले होते. म्हणजे एका JCB मालकाला घेतलं, इथं धन आहे असं त्यांना सांगितलं, त्याच्याकडून खड्डे खणून घेतले आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्यामध्ये त्यांचा मृतदेह पुरला. ती मातीवरून टाकली आणि ती लेवल दिसावी म्हणून त्या पुन्हा JCBवाल्याशी संपर्क केला. आपल्यावर जर कोणी हे सगळं पाहिलं, आपण धनासाठी हे खड्डे खोदले होते तर कोणाला शंका येऊ नये म्हणून तसं बुजवून टाका असं सांगून त्या JCBवाल्याकडून ते पुन्हा तसं बुजवून टाकून घेतलं. ह्या सगळ्यामध्ये नेमकं प्रकरण काय, खुनाचं प्रकरण आहे, हे सगळं काहीही त्या JCBवाल्याला माहिती नव्हतं असं सांगण्यात येतं. या सगळ्या प्रकरणामध्ये दोघा-तिघांची नावं पुढे येत आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. मूळ प्रकरण असं होतं की एक शो ट्रूथ अँड डेअर जे आपण खेळतो तशा पद्धतीचा शो या रील स्टारला सुरू करायचा होता आणि रील स्टारला त्यासाठी पैशाची गरज होती आणि ती पैशाची गरज जवळपास 50 लाख रुपये असल्याचं बोललं जात होतं आणि हे 50 लाख रुपये त्या प्राध्यापकाकडून त्यांनी घेतले होते. पण पुढं शो झाला नाही आणि मग ते पैसे परत करणं क्रमप्राप्त होतं. पण 10 लाख रुपयेच तो परत देऊ शकला. नंतरची जी काही सगळी रक्कम आहे ती तो देण्यास असमर्थ होता. त्यामुळं ही रक्कम आपल्याला द्यायची नाही किंवा देऊ शकत नाही किंवा देण्याची काम पडू नये, वेळ येऊ नये म्हणून त्यांनी हे अशी भूमिका, असं पाऊल उचललं असं सांगण्यात येतं आहे आणि त्यातूनच हा खून करण्यात आलेला आहे असंही दिसतंय. यामध्ये जे काही नावं आहेत आरोपींची त्यामध्ये विशाल राठोड हे एक नाव आहे, दुसरं आकाश पवार आणि करण आढे असं यामध्ये नावं सांगितलेली जात आहेत आणि ज्यांचा खून झाला ते लोंढे आहेत, प्राध्यापक लोंढे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिस्तूल वापरलं गेलं होतं असं सांगण्यात येतं आहे आणि हे पिस्तूल प्राध्यापकांचंच होतं. आता मुळात त्यांच्या घरच्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे पिस्तूल नव्हतं. आता यामध्ये पोलीस काय तपास घेतात किंवा यामधून काही वेगळं बाहेर निघतं आहे का हेही पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना तिथून घेतल्यानंतर, जास्त दारू पाजली तिथून घेतल्यानंतर, त्यांना मारल्यानंतर गाडीमध्ये त्यांना सीटवर बसून ठेवण्यात आलं होतं आणि बसून याच्या पाठीमागचं कारण काय की जिथून आपण जाऊ मुद्दामून जिथून ते गाड्या टाकतील तिथं CCTV फुटेज असणार आणि त्या CCTV फुटेजमध्ये ते बसलेले दिसतील आणि शेवटी आम्ही या चौकात त्यांना सोडलं असं पोलिसांना पटेल अशा हेतूनं त्यांनी ही सगळी रचना ही केली होती. या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात न येण्यासारखी आहे ती म्हणजे बंदुकीनं जरी त्यांचा खून झाला असला, गोळी लागून त्यांचा खून झाला असला तरीही नंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे मारलं गेलं आहे विकृतपणे ते का मारलं गेलं आहे जीव गेल्यानंतरही असा एक प्रश्न अनेक ठिकाणी विचारला जातो आहे. आता हे सगळं क्रूरपणे घडतं आहे. जे काही रील स्टार आहे त्याच्यावर क्राईम स्टोरीज ज्या असतात, चित्रपट, वेब सिरीज याचा मोठा पगडा होता आणि त्यातूनच त्यांनी ही शक्कल लढवली. एक कुकर्म त्याने केलेलं आहे असंही बोललं जातं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये ज्या वेब सिरीज आहेत, सिनेमे आहेत, याची दुसरी बाजू ही समाजासाठी घातक असू शकते का, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.